हो, प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये मला काय वाटतं, की जसं इतर आपण अनेक गोष्टी बोलतो, की मुलांच्याबद्दल बोललं जातं किंवा कम्युनिकेशन स्किल्स आपण काय कम्युनिकेशनचे पॅटर्न्स आहेत ते बघितलं जातं किंवा सेक्शुअल इंटिमसीच्या काय कल्पना आहेत मनामध्ये. इमोशनल इंटिमसी कितपत आहे. एखादा माणूस खूप इमोशनली ड्राय म्हणू शकणार नाही आपण, पण तो थोडा एवढा एक्सप्रेसिव्ह नसतो. व्हेअरएज ती फारच अशी रोमॅन्टिक गोष्टी डोक्यात घेऊन आलेली असते. मग तसंच फायनान्सेसच्या बाबतीत सुद्धा काही वेळेला गैरसमजुतीतून पुढे मग काही प्रॉब्लेम्स येणं हे स्वाभाविक असतं. तर त्या गोष्टी क्लिअर कट व्हायला पाहिजेत, की आपले साधारण इन्कम आपलं किती असणार आहे, आपल्याला खर्च काय काय करावे लागतात, आपण शिल्लक कशी करणार आहोत किंवा घराच्या संदर्भातले काही प्लॅन्स आहेत का, किंवा गाडी घ्यायची असते किंवा फॉरेनला जायचं असतं, शिक्षण असतं अनेकदा. हल्ली बरेच वेळेला लग्नानंतर शिक्षणाचा प्लॅन असतो, पण शिक्षणाचा प्लॅन म्हणजे फायनान्सेस त्याच्यासाठी पाहिजेच आहेत आपल्याला, किंवा पेरेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मुलाच्या आई-वडील असतात, एखाद्या वेळेस घरामध्ये छोटी भावंडं असतात किंवा डिसेबल भावंड असतं, ज्याची लाईफ लाँग रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यासाठी सगळे फायनान्सेस ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत.